नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल आई पण भारीमध्ये. सो समर सुरू आहे, पण तरीही आम्हाला एक गोष्ट जी खूप दिवसापासून आमची होत नाही आहे ती म्हणजे हरिहरेश्वरला जाऊन तिथली प्रदक्षिणा. नेहमी आम्ही विंटरमध्ये रेनी सीझनमध्ये जातो पावसाळ्यात आणि तेव्हा ती बंद असते. सो मग आज आम्ही म्हटलं की ठीक आहे, उन्हाळा असला तरी आपल्याला ते जाऊन करायचं. म्हणजे 2-3दा असं झालं की नाही होते म्हणून यावेळेस आम्ही पावसाच्या आधी जाऊन यायचं म्हणून निघालो हरिहरेश्वरला. सो म्हटलं तिकडे जातोच आहे तर तिकडचं थोडंफार मुरुड जंजीर वगैरे करू. तो पण किल्ला आमचा आतून राहिलं आहे बघणं पावसामुळे. तर तो सगळा प्लॅन आहे आमचा. आता आम्ही निघतोय. सो काय करतो काय नाही ते बघत राहा. स्टे ट्यून. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हां चल, कुठे चाललोय? बीचला. सिग्नल लागला? नाही लागला ग. मला सांग, रेड सिग्नल लागलं की काय असतं? थांबायचं असतं. हा, कोणते कोणते कलर असतात सिग्नल मध्ये? रेड, ग्रीन, येलो. हा, मग रेड लागलं की थांबायचं. ग्रीन लागलं की चलायचं. नीट बसून बोल. ग्रीन लागलं की जायचं. आणि येल्लो लागलं की थांबायचं. हा, तुझी गाडी सुरू झाली का? रेड सिग्नल. स्टॉप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ग्रीन सिग्नल. येल्लो सिग्नल. म्हणा. ग्रीन सिग्नल. पोचलो. असं म्हटली का? बघ ना पण डोंगर. तू आपल्या घरचे म्हणले. आपल्या घरचे तोड बाळा, किती पण आंबे तोड. का आई नाही. कुठले आंबे तोडायचे तुला? तू काय कर, आईला डोंगर दाखव सगळे. हक छान डोंगर. छान डोंगर आहेत, आईला दाखव बरं. हक डोंगर. हक डोंगर. नीट मागून. आई जंपर मार. जम्पिंग नाही, ते बाज आहे बाज. सो आता आम्ही थांबलो जेवायला आणि इथे बाज आहे. तर रुहीला वाटते ती जम्पिंग. छान आहे का? छान बेड आहे. आम्ही पोहोचलोय हरिहरेश्वर मंदिरमध्ये. गर्दी आहे. आला मुहूर्त फायनली 2 वर्षांनी. थकलो. फायनली आमच्या प्रदक्षिणेचा मुहूर्त आलाय आणि एवढं चढून आता दम लागलाय आम्हाला. खाली उतरायचं, अजून पूर्ण प्रदक्षिणा व्हायची. हो, जवळजवळ 70 पायऱ्या वर चढून 100-150 पायऱ्या खाली उतरावं लागतं, तेव्हा त्या प्रदक्षिणेजवळ आपण पोहोचतो. पण व्ह्यू मात्र एक नंबर, म्हणजे खूपच सुंदर आहे. ते बघ किती आहेत दगडांवर. खेकडे. आणि इथली प्रदक्षिणा खास आहे कारण की पाण्यामुळे या डोंगरात असे वेगवेगळे आकार तयार झालेले आहेत आणि खूप रिस्की पण आहे. काही वेळा जेव्हा तिथे खूप जास्त पाणी असतं त्यामुळे थोडंसं केअरफुली जावं लागतं. आणि मेन म्हणजे इथला समुद्र पण असा खूप खवळलेला पण आहे.
संपवलं कुणी संपवलं? तूच. प्रदक्षिणा मार्ग कंप्लीट झाल्यानंतर मग आम्ही सेपरेट म्हणजे तिथे बाजूलाच बीचवर जाता येतं हरिहरेश्वरच्या, तिथे घेऊन रुहीला गेलो, कारण की तिचं त्याच्यासाठी चालू होतं की कधी एकदा जायचं. सो पटकन आम्ही तिला घेऊन गेलो बीचवर. काय बनवतीये? हा, पर्वत तरी बनव. किती त्यानंतर मात्र आम्हाला खूप जास्त भूक लागली होती, म्हणून तिथंच श्रीवर्धनलाच फेमस असलेलं तवसळकर खानावळ, जे सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असेल, तिथे आम्ही गेलो जेवायला. जिथे खूप जास्त वेटिंग होतं कारण गर्दी खूप होती. पण फूड ठीकठाक होतं. व्हेजवाल्यांसाठी फार काही छान ऑप्शन नसतात, पण नॉनव्हेजसाठी ठीकच होतं. खायचंय का माझं व्हेज तुला? प्रॉन्स नाही आहेत, गुलाबजामुन भेंडी आहे, खायची का? हा, प्रॉन्स वाल्याने थांबा. वेळ आहे बाळा तोपर्यंत. सो आम्ही आता आलो आहोत रूममध्ये, जे की आम्ही अपार्टमेंट घेतलं आहे, कारण की लास्ट मिनिट सगळं बुकिंग केलं आहे आम्ही. खूप गर्दी आणि काय, पण चांगलं भेटलं आम्हाला हे अपार्टमेंट. 2 BHK फ्लॅट आहे, तर दाखवते मी. हॉल, किचन, इकडे एक रूम आहे. ॲक्च्युली 2 BHKची आम्हाला गरज नाही आहे, पण हाच अवेलेबल होता. आणि इकडे 2 वेगळे बाथरूम, इकडे एक रूम, वॉशरूम. हो, खूप मोठी रूम आहे. ही एक रूम. सो असं कसं आहे, छान आहे, पण आवडली मला. सो आजचा दिवस तर हरिहरेश्वरमध्येच आम्ही पूर्ण घालवला. आता उद्याचा प्लॅन आहे मुरुड जंजिऱ्याचा. सो सकाळी असं काही घाई नाही, त्यामुळे आम्ही निवांत निघू. आणि काय, रोहिणी थोडा वेळ बीचमध्ये आज मजा मस्ती केली, त्यामुळे सकाळी उठून बीचवर जायचं आमचा बिलकुल यावेळेस प्लॅन नाही आहे. तो बघू, अजून 2 दिवस आम्ही आहोत, तर मग नंतर पण जाऊ कधी. तर उद्या उठून मग मुरुड जंजिऱ्याला निघू, आणि मग तिथून पुढं दिवसभर तिथे आहे बीच. रिसॉर्ट पण आम्ही तसंच घेतलं की ती बीच समोरच आहे, त्यामुळे कधी पण बीचवर जाता येईल तिला. फायनली जी आमची प्रदक्षिणासाठी आम्ही आलो होतो, म्हणजे 2 वेळा 3 वेळा झालं की जे आम्ही नाही आलो आणि आम्हाला प्रदक्षिणा नाहीच करता आली. सो आज आमचा तो एक्सपिरियन्स घेणं झालं आणि ती इच्छा पूर्ण झाली. तर मजा आली, मस्त वाटलं. नेहमी आम्ही पावसाळ्यात बघतो, तर यावेळेस उन्हाळ्यात बघता आलं, आणि खूप छान सुधारणा झाली आता इकडे. आणि लॉंग विकेंड असल्यामुळे खूप गर्दी सगळीकडे आहे, खूप सगळीकडे. रोहिला मला बोलू द्यायचं नाही. ठीक आहे, मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाय दोन्ही एन्जॉय करा. बाय बाय. बाय बाय.